हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. रथसप्तमी केव्हा आहे आणि त्याची पूजा कशी करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसाला सूर्यजयंती असेही म्हणतात. रथसप्तमीला आचिला सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला 15 फेब्रुवारीला सकाळी 10:12 सुरू होत आहे आणि ती शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 समाप्त होईल. मात्र उदय तिथी शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी साजरी होणार आहे. या दिवशी सूर्योदयाची शुभ वेळ सकाळी 6:59 आहे. या काळात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याची एकूण शुभ वेळ 1 तास 42 मिनिटे आहे. रथसप्तमीचे महत्त्व. यंदा रथसप्तमी ब्रह्मा आणि भरणी नक्षत्रात आहे. ब्रह्ममुहूर्त दुपारी 3:18 पासून आहे. त्यानंतर इंद्रयोग सुरू होणार आहे. या दिवशी भरणी नक्षत्र सकाळपासून 8:47 पर्यंत आहे. त्यानंतर कृत्तिका नक्षत्र आहे. धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी सूर्यदेवाने आपल्या रथावर आरूढ होऊन जगाला प्रकाशमान करण्यास सुरुवात केली होती. या कारणास्तव रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेव मंत्र जयंती साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस साजरा केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी मंत्रांचा जप केला जातो. यामुळे सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य व आर्थिक धैर्य लाभते. ओम ह्रीं ह्रीं सूर्यदेवाय नमः. ओम घृणी सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम आदित्याय नमः. ओम ह्रीं ह्रीं स्वा सूर्याय नमः. ओम भास्कराय पुत्र देहि महा तेजसे धीमहि तन्नो सूर्य प्रचोदया. ओम ह्रीं सूर्याय सहस्र किरणाय नमः. मनोवंचित सफल देहि. या मंत्रांचा जप करावा. रथसप्तमी हा आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते. रथसप्तमी दिनी तुळशीपुढे 7 घोड्यांचा रथ स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्यांचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे 7 अश्व आठवड्यातील 7 वार दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते. ब्रह्मा, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या तिथीला तीर्थस्नान आणि सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि वयही वाढते असे या पुराणामध्ये सांगितले आहे. या दिवशी दान केलेले दान शाश्वत फळ मिळते. तसेच या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असणाऱ्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची अवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले. तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात. याचाच अर्थ 7 घोड्यांचा रथ होतो. धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो. उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे कललेला असतो. रथसप्तमीच्या चित्रणात सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात घेऊन जातात असं दर्शविलं आहे. रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा 7वा दिवस. सूर्य आपला 7 घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो.
म्हणजेच ऋतुमानात बदल होतात. थंडी संपत येते, वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते. या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते. रथसप्तमीला सूर्याचा जन्म कश्यप ऋषी आणि अदिती यांची पोटी झाला असेही म्हटले जाते. सूर्य हा सर्व जीवसृष्टीचा जीवनदाता, पालनकर्ता, प्रत्येक जीवाला प्रत्यक्ष दिसणारा, जाणणारा, अनुभवता येणारा असा देव आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ऋतूचा विचार करून निर्माण झालेल्या आपल्या अनेक परंपरांपैकी सूर्यपूजा ही एक अत्यंत महत्त्वाची. ऊर्जेच्या या खंडात स्रोताची पूजा करायलाच हवी. सूर्य असा पृथ्वीपासून योग्य अशा अंतरावर नसता तर पृथ्वी ही सुजलम सुफलम नसती. वैशाख महिन्यात भाजून काढणारं ऊन असो वा मार्गशीर्ष पौषातलं उबदार अनेक दिवसाच्या पावसानंतर डोकावणारं प्रत्येक स्वरूपातला सूर्य जीवनसृष्टीसाठी उपकारच असतो. रथसप्तमीला अंगणात आता दूध उतू घालण्याची एक परंपरा आहे. उरलेल्या खमंग दुधात नवा तांदूळ, गूळ घालून खीर बनवण्याची प्रथा आहे. इतर अनेक सणांप्रमाणे मूळ उद्देश बाजूला राहून रथसप्तमी सेलिब्रेट केली जाते. पूर्वी घरातील मोठी माणसं लहानांना रथसप्तमीपासून सूर्यनमस्कार घालण्याची सुरुवात करायला सांगत. मित्राय नमः, जीवनसृष्टीचा मित्र. रवये नमः, सगळ्यांकडून स्तुती करणारा. सूर्याय नमः, मानभवये नमः, खगाय नमः, पुष्पे नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरिते नमः, आदित्य देवाय नमः. अशा निदान 12 तरी सूर्यनमस्कार घालण्याने आरोग्यासाठी खूप चांगले असते. भारतात ज्या ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत तिथे म्हणजे कोणार्क, ओरिसा, गुजरात अशा अनेक ठिकाणी सूर्यजयंती साजरी केली जाते. अनेक जण सूर्योदयाच्या वेळी पवित्र जलात स्नान करून सूर्याला अर्घ्य देतात. भगवान श्रीहरी विष्णूंचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी रूपाने प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवांमुळेच पृथ्वीतलावर जीवन अस्तित्वात आहे. आनंद देणारे नाहीत. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले तरी त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण. मग शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेव यांचा जन्म झाला होता. रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती खीर जळतेही. अशा चुलीवर जळालेली खीर प्रसाद स्वरूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. या वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच नसतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.